वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स डिस्कशन. मी प्रल्हाद मापारे तुमच्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आजच्या आपल्या इथिक्स द गेटवे टू क्लिअर मीन्स या सिरीजमधील नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करतो. पहा, आपण काल डिस्कशन सुरू करत असताना रोल ऑफ इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप राईट सो ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करत होतो आणि त्यामध्ये शेवटचे काही मिनिट्स आवाज नाही ब्रेक झाला होता, आवाज येत नव्हता व्यवस्थित. ठीक आहे, आता प्रोबॅबली ऑडिबल असेल व्यवस्थित आवाज. बट मला फक्त काही स्टुडंटनी कमेंट सुद्धा करायचं कष्ट घेतलं नाही त्या चॅनलमध्ये की सर आवाज येत नाहीये, तुम्ही एकदा लक्ष द्या त्याकडे. ह्या गोष्टीकडे सुद्धा कष्ट घ्यायला तयार नाही. म्हणजे मी तुमच्यासाठी उठायचं, दिवसभर पीपीटीस तयार करायच्या, रिसर्च करायचा, रेकॉर्ड करायचं, एडिटिंग करायचं, अपलोड करायचं फ्री ऑफ कॉस्ट, आणि तुम्हाला एवढे सुद्धा कष्ट घ्यायला नकोय. ठीक आहे, हरकत नाही, ही ह्युमन टेंडन्सी. आपलं काम आहे करत राहणं. एका विद्यार्थ्याला जर हेल्प होत असेल ना तरी इट्स वर्थ टेकिंग राईट. आणि जो विद्यार्थी ज्याला ऍक्च्युली हेल्प होत असेल, जो जेन्युअनली करत असेल, तो अचीव्ह होणार आहे, तो पास होणार आहे, तो क्लिअर होणार आहे. बाकीचे नंतर म्हणणार आहेत की आम्ही होपफुली कष्ट घेतले असे तर बरं झालं असतं. ठीक आहे, सो लेट्स बिगिन. सो काल 3 पॉईंट आहेत, मेनली ते 3 पॉईंट आहेत. तुम्हाला आयडिया आली इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये नेमकं काय आहे? तर ते 3 जे पॉईंट राहिले होते ते तुम्ही प्रोबॅबली रीड करून सुद्धा सुद्धा समजून घेऊ शकता. सो मी त्याच्यावरती पुन्हा डील करत नाही, थोडक्यात सांगतो. फॉर एक्झाम्पल कुठे आलं होतं की कॅरेक्टर डेव्हलपमेंटमध्ये, आपला व्यक्तिमत्व विकास होण्यामध्ये. सो प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये आपण किती कशा प्रकारे व्हॅल्यूज पुट करतोय, आपले मूल्य काय आहेत, आपण किती ऑनेस्ट आहे एकमेकांबद्दल, किती ट्रूथफुलनेस आहे, या गोष्टीवरती आपलं कॅरेक्टर बिल्डिंग होत असतं. मी हे एक्झाम्पल्स देऊन पटवत होतो राईट, किंवा समजून सांगत होतो. सिम्पली सांगायचं तर की आपण फिलॉसॉफी सांगत होतो मी एक लाईफची, की आपण सर्वांशी गुड बुक्स मध्ये राहण्याचा जो प्रयत्न करतो त्याचा परिणाम असा होतो की नेहमी आपण हे पाहिलं असेल, ऐकलं असेल कदाचित, की लय चांगलं वागलं का लोक मारतात. मारतात इन द सेन्स की लोक आपल्याला त्रास देतात. सो जे लोक चांगले राहतात त्यांना जास्त लोक त्रास देतात. बट याचा अर्थ असा नाही की आपण चांगलं राहणं सोडून देणं. आणि याचं उदाहरण मी काल सांगितलं होतं, जे तुम्हाला प्रोबॅबली ऐकू आलं असेल की नाही माहित नाही, ऍक्च्युली कुठून सांगून गेला मला पण अंदाज नाही. बट एक्झाम्पल होतं सेम, की सुशांत सिंग राजपूत राईट. सुशांत सिंग राजपूत यांचा ज्यावेळेस सुसाईड झालं त्यावेळेस प्रत्येक जण हा विचार करतो यार नाही, लुक ॲट हिज पर्सनॅलिटी, की त्याचं कॅरेक्टर बघा, असं वाटत नाही तो सुसाईड करेल म्हणून राईट. इव्हन इफ त्याला जरी स्ट्रेस असला तर त्याचं कॅरेक्टर असं नव्हतं की तो सुसाईड, म्हणजे लोकांचा विश्वास बसत नाही. आणि दुसऱ्या अँगलने काही ऍक्टर्स आहेत, लाईक मी नाव घेत नाही, बट जे की आता एमपी झालेत, ठीक आहे, ऍक्ट्रेस आहे, ऍक्ट्रेस आहेत, वॉट एव्हर. का करत नाही हा प्रश्न आहे. त्यांचं कॅरेक्टर बघून त्यांनी उद्या जाऊन सुसाईड केलं तर लोकांना विशेष वाटणार नाही, लोकांना वाटणारच आहे हे पागलच झाले होते. याचा अर्थ काय समजून घ्या. भले हे मजाक मध्ये सांगतोय मी, याचा अर्थ असा सिंपल आहे की तुम्ही कशा प्रकारे प्रायव्हेट लाईफ मध्ये सुद्धा बिहेव करताय आपल्या रिलेटिव्ह सोबत, आपल्या सोबतच्या सोबत, त्याचे पडसाद पब्लिक लाईफ मध्ये पडत असतात आणि त्यातून तुमचं कॅरेक्टर बिल्डिंग होत असतं. आणि त्या कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये आपले जे मूल्य आहेत जे प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये, ते हेल्प करत असतात आपल्याला, ते आयदर स्ट्रॉंग किंवा वीक कॅरेक्टर बिल्ड करायला. ठीक आहे, सो त्यासाठी ऍटिट्यूड कसा रोल प्ले करतो आपण ते ऍटिट्यूडच्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. पण इथे लक्षात ठेवा, गुड प्रायव्हेट रिलेशनशिप हेल्प्स यू टू बिल्ड अ गुड कॅरेक्टर राईट. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर लेट सपोज एखाद्या हजबंड वाईफची प्रायव्हेट रिलेशनशिप अत्यंत उत्तम आहे, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आहे, आदर आहे, एकमेकांच्या कामाचा रिस्पेक्ट आहे, एकमेकांच्या जेंडरचा रिस्पेक्ट आहे, एकमेकांचं फॅमिलीमध्ये असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल आदर आहे राईट, ट्रूथफुलनेस आहे, ऑनेस्टी आहे, प्रेम करतात आहे, सगळ्या गोष्टी एकदम. मी म्हणत नाही ऑल थिंग्स आर परफेक्ट, देर आर नेवर सच काइंड थिंग ॲज अ 100% परफेक्ट, बट हा, ही नोज दॅट और शी नोज दॅट हाऊ टू बिहेव विथ इच अदर्स. मग ह्या गोष्टी तुम्हाला वाटत नाही का पब्लिक लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होतात? येस, डेफिनेटली. एखादा हजबंड जर आपल्या वाईफ सोबत ऑनेस्टली वागत असेल, ऍज अ स्त्री म्हणून रिस्पेक्ट करत असेल, तर तो पब्लिक लाईफ मध्ये सुद्धा तसंच वागणार. हाय चान्सेस आहेत. ते व्हॅल्यूज आहेत ना कोर, त्या व्हॅल्यूज लपून राहत नाही, त्या व्हॅल्यूज रिस्पेक्ट. आणि मग तुमच्या सोबत एक तयार होतं, नाही तो रिस्पेक्ट करतो वुमेनचा. सो एक कॅरेक्टर बिल्डिंगसाठी आपल्या ह्या प्रायव्हेट रिलेशनशिप हेल्प करतात राईट. सिम्पल लिहायचं झालं तर प्रायव्हेट रिलेशनशिप helps you to build good values, right? Moral values. Then ethical lessons for children. बऱ्याच वेळा हजबंड वाईफ, मदर फादर काय वागतात ते याचा इम्पॅक्ट चिल्ड्रनवर होत असतो. कशा प्रकारे आपले वडील आपल्या आईला वागवतात ते याचा याचा इम्पॅक्ट होत असतो चिल्ड्रनवर. आणि याचे खूप सारे उदाहरण आहेत, जसं की आपण पुढे जाऊन बघणार आहे रोल ऑफ फॅमिली.
role of educational institution or role of religion etc in inculcating the values of ethics in you. तुमच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवण्यामध्ये या तीनही यांची काय भूमिका आहे, टीचर्स असतील, फॅमिली म्हणजे पॅरेंट्स असतील, राईट, आणि अदर इन्स्टिट्यूशन, सोसायटी असेल एक्सेट्रा, हे आपल्याला इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करत असतात. आणि मी याचं उदाहरण देत होतो की कोणीतरी आपल्या घरात ड्रिंक करतंय, लेट सपोज आपले पॅरेंट ड्रिंक करतात आणि ते आपल्याला सांगतात की ड्रिंक करू नका, त्यांच्याकडे इथिकल अंडरस्टँडिंगच नाही ना. आणि मग मी एक्झाम्पल सांगितलं होतं गांधीजींचं, राईट, जे की तुम्ही सगळे वेल नोन आहात, की गांधीजींकडे ज्यावेळेस कोणी साखर मागायला, सॉरी, एक पॅरेंट्स आले होते की सांगायला की आमचा मुलगा खूप साखर खातोय, त्याला सोडायला सांगा. त्यावेळेस गांधीजी काय म्हटले होते, 1 आठवड्यानंतर या. सगळ्यांना स्टोरी माहिती का. त्यांचं सिंपल म्हणणं होतं की मी त्यावेळेस साखर खात होतो, तर त्यावेळेस माझ्याकडे ही नैतिकता नाहीये, हे नैतिक स्टँडिंग नाहीये की मी कोणाला उपदेश करू शकतो. सो इथिकल लेसन्स मिळतात चिल्ड्रनसाठी काय, जर प्रायव्हेट रिलेशनशिप असेल, आपली कुटुंबातील रिलेशनशिप चांगली असेल. ऍक्सेप्टन्स इन पब्लिक लाईफ, तुम्ही जेवढं प्रायव्हेटली मध्ये गुड असाल तेव्हा बाहेर ऍक्सेप्ट. आता विचार करा, एखादा पर्सन आहे, तो लेट सपोज घरामध्ये आपल्या बहिणीला व्यवस्थित वागवत नाही, आपल्या आई वडिलांसोबत व्यवस्थित वागत नाहीये, दारू पिऊन येऊन शिवेगाळ करतोय, पत्नीला मारहाण करतोय, राईट. तुम्हाला असं वाटतं का तो माणूस सपोज ग्रामसभेत उभं राहून जर काही चांगल्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोसायटल एक्सेप्टन्स असेल म्हणून? डेफिनेटली नाही. सोसायटी त्याला ऍक्सेप्ट नाही करणार आहे. सोसायटी ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला नैतिक बिहेवियर तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये सुद्धा ठेवावं लागतं. मोर टॉलरन्स फॉर इम्परफेक्शन, ही गोष्ट समजून चला. नो वन इज परफेक्ट, एव्हरीवन हॅज लॅक्युनस, एव्हरीवन हॅज देअर ओन प्रॉब्लेम्स. मग या कंटेक्स्ट मध्ये त्या प्रत्येक जणाला त्याच्या इम्परफेक्शन शिवाय स्वीकारणं, त्याचे जर काही चुका असतील तर त्या तुम्हाला टॉलरेट करणं मस्ट आहे, राईट. सो डेफिनेटली टॉलरन्सला पण लिमिट असतं. एका पर्टिक्युलर लिमिटच्या वरती टॉलरन्स ब्रेक झाल्यानंतर नाही सहन करायचं असतं. अदरवाईज ते सहन करणं म्हणजे अन्यायाविरुद्ध न बोलणं हे स्टँडिंग होतं. बट तोपर्यंत सहन करणं मस्ट आहे. मग त्याच्या समोरच्या चुका असू द्या, फक्त चांगल्याच गोष्टी नाही, चुका सुद्धा. सो म्हणून सांगत असतो मी, जर तुमच्यात हिंमत असेल ना, डेफिनेटली रिलेशनशिप करा, बट स्टँड घ्यायला शिका. जर स्टँड घ्यायचा नसेल उद्या जाऊन फ्युचरमध्ये, नाही पॅरेंट्स ऐकत नाहीये, आताच त्या गोष्टीपासून लांब राहा. जर तुम्ही आजची लाईफ एकदाच, डेफिनेटली एकदाच, जी गोष्ट करायची ना ती व्यवस्थित करायची, नाही तर नाही करायची, त्याच्यात मजा नाही. ठीक आहे. सो लेट सपोज ठरवलंय IAS व्हायचं, जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत व्हायचंय. ज्या दिवशी नाही होणार ना, तिथून पुढे लेट सी काय होते पाहूया. काय होईल लाईफ मध्ये, 10-20 हजार का कमी होईल ना, कसं आहे पण. सो आजच्या सिच्युएशन मध्ये जो पर्सन IAS होण्याच्या पर्यंत गेलेला आहे तो 20,000 पण नाही कमवू शकणार, अशी तर सिच्युएशन नाही येणार ना. सो लेट सी, त्यावेळेस नंतर बघता येईल. बट जी गोष्ट ठरवली ना ती गोष्ट व्यवस्थित करा. जर रिलेशनशिप मध्ये आहात तर स्टँड घ्यायला शिका. नसेल तर, दम नसेल ना तर आधीच त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. म्हणजेच मोर टॉलरन्स ठेवा इम्परफेक्शन साठी. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट धिस. नेक्स्ट टॉपिक आहे जो आजचा आहे, इथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप. ठीक आहे. ते चेक करूया, रेकॉर्डिंग चालू आहे का, मध्ये मध्ये चेक करावं लागतं नाहीतर. येस, इट्स ओके, फाईन. सो लेट्स डिस्कस. सॉरी, इथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप. आता आपण प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये बघितलं की कशा प्रकारे इथिक्स असलं पाहिजे. आता पब्लिक रिलेशनशिप मध्ये, सो काल मी जी फिलॉसॉफी सांगितली ती लक्षात ठेवा. आता पहा, फिलॉसॉफी सांगताना सुद्धा 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, लेट सपोज पहा, सपोज पैसा इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. येस, डेफिनेटली इट इज इम्पॉर्टंट. तो किती इम्पॉर्टंट आहे, कोणासाठी इथे एवढा इम्पॉर्टंट असेल, कोणासाठी एवढा इम्पॉर्टंट असेल, कोणासाठी एवढा इम्पॉर्टंट असेल, कोणासाठी एवढा इम्पॉर्टंट असेल, पण पैसा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आपण ठरवायचंय आपल्यासाठी किती लेवल पर्यंत गेल्यानंतर पैसा इम्पॉर्टंट आहे. कारण त्यानंतर इम्पॉर्टंट आहे हॅपीनेस, त्यानंतर इम्पॉर्टंट आहे पीपल, माणसं महत्वाची. त्याची स्टेज कोणाची वेगवेगळी असू शकते. कोणी म्हणू शकतं की सर मला 25,000 महिन्याला भेटले ना, मोर दॅन सफिशियंट, त्याच्यापेक्षा जास्त पैशाच्या मागे मी पळणार नाही. त्याच्यानंतर मी पैशाच्या ऐवजी मला स्वतःला कसं समाधान मिळेल या गोष्टीकडे लक्ष देईल. माझ्या घरच्यांना, माझ्या कंपॅनियन्स, माझे फ्रेंड्स, माझे पॅरेंट्स यांना कसं सुख समाधान देता येईल, मी कसा हॅपी राहील या गोष्टीकडे. कुणी म्हणत नाही सर मला 50,000 तरी पाहिजे मिनिमम सफिशियंट हॅपी लाईफ जगण्यासाठी. कुणी म्हणेल 1 लाख, 10 लाख. सो ऑब्व्हियसली जेवढं जास्त वर जाण्याचा प्रयत्न करणार तेवढं जास्त वेळ तुम्ही अनहॅपी. लक्ष ठेवा.
जेवढ्या लवकर तुमचं तो बेंचमार्क येईल ना तेवढ्या लवकर तुम्ही हॅपी. पण जेव्हा एकदा तुम्ही तो बेंचमार्क गाठला की नाही बस 1 लाख मला मिळाले महिन्याला, मी तो कमवतोय, मी हॅपी आहे, इथून पुढे मी माझं लाईफ जगणार आहे, तिथून पुढे तुमचा हॅपीनेस सुरू होतो. ही फिलॉसॉफी लाईफची लक्षात ठेवा. सो हा बेंचमार्क लवकरात लवकर जेवढं ठरवतात ना तुम्ही लाईफमध्ये तेवढं इम्पॉर्टंट. मग तुम्ही म्हणता इथे हे का सांगताय तुम्ही, कारण जोपर्यंत तुम्ही तो बेंचमार्क गाठत नाही ना तोपर्यंत तुम्हाला पब्लिकशी फार देणं घेणं राहणार नाही. पब्लिक रिलेशनशिप मध्ये नैतिकतेचं काही इम्पॉर्टंट लवकर कळणार नाही. हे लाईफ साठी सांगतो राईट. मग तुम्ही जेवढ्या लवकर तो फेज गाठाल तिथून पुढे तुम्हाला लक्षात येईल समाज म्हणजे काय, समाजात मानव प्राणी काय, इतरांसाठी झटणं म्हणजे काय, इतरांसाठी जगणं म्हणजे काय, इतरांचा हॅपीनेस मध्येच आपला हॅपीनेस शोधणं म्हणजे काय. हे जे फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेले आहेत ना, तत्वज्ञान ज्याला म्हणतो, ते तत्वज्ञान कळायला सुरुवात होतं. जसं की 2 उदाहरण देतो पुढे चालतो. की आता जे व्हाईस प्रेसिडेंट आहे ते म्हणतात IAS वगैरे पोरं आयुष्य बर्बाद करतात. भाई तुम्ही उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले तर मग तुम्हाला कळतं हे IAS वगैरे बर्बाद आहे राईट. एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल दिसलं असेल तुम्हाला, हे सारे खूप सारे शाहरुख खान असेल, भरपूर सारे लोक आहेत राईट. यांना आता महत्व कळतंय की नाही 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 पैशाच्या मागे नाही पळालं पाहिजे, सुख महत्वाचं आहे. किंवा आमिर खानचा एक क्लिप व्हायरल होती बघा, तो रडतोय त्याच्यामध्ये, मुलांकडे लक्ष नाही देऊ शकलो करिअरच्या बाबतीत. हे तुम्हाला आता अक्कल येते जेव्हा तुम्ही तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, तेव्हा तुम्हाला कळते. मग तुम्ही दुसऱ्याला समजून सांगताय पण तुम्ही काय केलं. सो प्रत्येक जण त्याच फेजमध्ये असणार आहे असं नाही. आपल्याला सांगतात ते की नाही 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 पैसा कमवा पैसा कमवा पैसा कमवा, किंवा स्वतः पैसा कमवा. आपल्याला सांगतात नाही लाईफ पण महत्वाची, 8 घंटे झोपा, हे ज्ञान पाचतात ते ज्ञान पाचतात. सगळे मोटिवेशनल स्पीकर झालेत. माझं असं म्हणणं आहे संदीप महेश्वरी ठीक आहे, सो ते मोठे इन्फ्लुएन्सर झाल्यात, बट मी त्यांचा वन ऑफ द क्रिटिसायझर आहे आणि ते ऍक्सेप्ट पण करतील क्रिटिसायझर म्हणून राईट. ठीक आहे, टीकात्मक. कारण का, रिझन बिंग ते ज्या गोष्टी प्रमोट करतात ना त्या अगेन्स्ट आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या ट्रॅडिशनच्या अगेन्स्ट आहेत, सायकोलॉजीच्या नॉर्म्सच्या अगेन्स्ट आहेत एक्सेट्रा. जसं की फॉर एक्झाम्पल मॅन इज बाय नेचर सोशल ॲनिमल. ते म्हणतात एकत्र तुम्ही ताकद एन्जॉय करा शिका, एकट्या हॅपीने राहायला शिका. देर इज नथिंग सो कॉल्ड सच अ थिंग, एकट्या हॅपी राहायला शिका. सेकंड थिंग, माझं असं बेसिक म्हणणं आहे की त्यांच्याकडे असलेले जे रिसोर्सेस आहे, पैसा आहे, त्यांची कंपनी आहे, वाट एव्हर आहे, सगळे ते काढून घ्या. ठीक आहे, त्यांना सांगा त्याला हात लावायचा नाही. उद्या असं समजा की 1 ऑक्टोबर पासून तुमच्याकडे 1 रुपया नाही, तुम्ही 1 ऑक्टोबर मध्ये जे काम कराल त्याच्या बेसिसवरती तुम्हाला जॉब मिळेल. भले ते आता फेम आहे त्यांचं राईट, म्हणून त्यांना दुसरीकडून जॉब शोधायला गेल्यानंतर मिळेल पण, बट स्क्रॅच पासून सुरुवात करायची. ते सगळं सोडून देतील, पुन्हा कामाला लागतील. मग आपल्याला का मोटिवेशनच्या गोष्टी शिकवतात की नाही नाही हॅपी राहायला शिका, तुम्ही ज्या कामात करताय त्याच्या आनंदी राहायला शिका. ते 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं लेक्चर आहे, त्याच्यात तुम्ही स्माइल केल्याने स्मार्ट होता दिसत असाल, कदाचित पर्सनॅलिटीवरती काम केलं असेल. इट डझंट मीन यू आर हॅपी इन युअर पर्सनल लाईफ ॲज वेल. उरलेले 23 तास काय घडतंय नेव्हर नो, अँड नो वन विल नो. आय विल चॅलेंज एनीवन, दाखवा त्यांची लाईफ 24 तास. बिग बॉस मध्ये दिसते 24 तास लाईफ, काय प्रत्येकाची 24 तास लाईफ बघितली असेल. बिग बॉस भांडणं सोडून नाही काही कुणी आहे का तिला हॅपी दिसते का, एन्जॉय करते म्हणून नाही. दॅट्स द गेम ऑफ द लाईफ राईट. सो असं जोक सपाट सांगण्याचं उद्दिष्ट ते होतं की पब्लिक लाईफमध्ये नैतिकतेने वागायला फार डिफिकल्ट लागतं, त्यासाठी मूल्य लागतात. एनी फ्रेमवर्क ऑफ इथिकल बिहेवियर मस्ट इन्क्लूड द फॉलोविंग एलिमेंट. सो त्यांनी काय म्हटलं, कोणत्याही फ्रेमवर्कमध्ये ह्या गोष्टी पाहिजेत. जसं की कोडिफाईंग इथिकल नॉर्म्स अँड प्रॅक्टिसेस. म्हणजे काय, कोडिफाय करा नॉर्म्स अँड प्रॅक्टिसेस. कोडिफाय करा म्हणजे काय, लिहून ठेवा. एक सेकंड. हा, कोडिफाय द नॉर्म्स अँड प्रॅक्टिसेस म्हणजे काय, पब्लिक लाईफमध्ये कोणत्या गोष्टी इथिकल आहेत, कोणत्या गोष्टी इथिकल नाही, हे लिखित स्वरूपात तयार करा. कोडिफाय करणे, लिखित करणे. अलिखित स्वरूपात नको, लिखित स्वरूपात पाहिजे की हे फ्रेमवर्क आहे, या अशा पद्धतीने असेल, असं असेल, अशा पद्धतीने तुम्हाला त्या लिखित स्वरूपात तयार केलं पाहिजे. दुसरं, डिस्क्लोजिंग पर्सनल इंटरेस्ट टू अवॉइड द कन्फ्लिक्ट बिटवीन द पब्लिक इंटरेस्ट अँड पर्सनल गेन. कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतात, हिताचा संघर्ष, स्वतःच्या स्वयंहिताचा संघर्ष. म्हणजे काय की ज्या पब्लिक लाईफमध्ये कोणती, म्हणजे तुम्ही ऍज अ ऑफिसर झालाय, तुम्ही ऍज अ लाईक इन्फ्लुएन्सर आहे, ही तुमची पब्लिक लाईफ आहे. ऍज अ पॉलिटिशियन आहे, तुम्ही लीडर आहे एखादे राईट. सो कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुमची पब्लिक लाईफ बद्दल डिस्कस, तेव्हा तुमचा पर्सनल इंटरेस्ट डिस्क्लोज करा की माझं वैयक्तिक हित काय. जसं मी माझ्या पहिल्याच लेक्चरला माझं वैयक्तिक हित सांगून टाकलं. काय याच्यामध्ये वैयक्तिक हित,
की माझं वैयक्तिक हित ह्या युट्यूब चॅनलमधून पैसा अर्न करणं बिलकुल नाही. कारण का तुमचे 500-600 व्ह्यूज आले तर 500-600 व्ह्यू वर कोणी करोडपती होत नाही. त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज लागतात आणि मराठीतून करणारे मिलियन्स मध्ये नाही सापडणार, राईट. दुसरी गोष्ट, मग माझं वैयक्तिक हित काय आहे? पर्सनली टीचिंग आवडतंय. दुसरी गोष्ट की जेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळतं, जेव्हा लोकांना दिसतं ते लोक खूप सारे ट्रबलमध्ये आहेत, काही गोष्टी ज्या इनबिल्ट आहे की नाही ह्या मिळत नाहीत मार्केटमध्ये, लोकांना स्ट्रगल करावं लागतंय, गेले 1.5 वर्ष झाले पुढे असेच फिरतात ते बोंबलं तोंड घेऊन, काही प्रिपरेशनची लेवल नाही, हे पाहिल्यानंतर जे वाईट वाटतंय, त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही, ही जी गिल्ट आहे ना, याच्यातून तर वाचलो मी. की मी असं नाही म्हणू शकत की ह्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी मी काहीच नाही केलं, ज्याच्यात माझी कॅपॅबिलिटी असून सुद्धा मी शांत बसलो, बिलकुल नाही. सो मग माझा पर्सनल इंटरेस्ट काय आहे की उद्या जाऊन येस डेफिनेटली तुम्हाला हेल्प मिळावी, मला पण टीचिंगचा एन्जॉय करता यावा, एटसेट्रा एटसेट्रा दॅट्स इट. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, प्रत्येकाने आपला जर पर्सनल आणि सपोज जर माझा काही पैशाचा इंटरेस्ट असेल तर तो पण मी डिस्क्लोज केला पाहिजे. जसं मी सांगतोय की माझं बुक येऊ शकतं उद्या जाऊन पुढे जाऊन मार्केटमध्ये, राईट. की मी ऑप्शनलचं बुक काढण्याच्या प्रयत्नात आहे. मी आणखीन एक बुक आयरचं बुक काढण्याच्या प्रयत्नात आहे, राईट. मराठीमधून पण आहे. सो ते बुक येऊ शकतो उद्या. सो माझा पर्सनल इंटरेस्ट आहे हा. सो इन रिटर्न तुम्हाला तुमचा काय इंटरेस्ट आहे तो बघायचा आहे. सो नेहमी कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मधून वाचण्यासाठी पब्लिक लाईफमध्ये तुम्हाला तो डिस्क्लोज केला पाहिजे, तो तुमचा सांगता आला पाहिजे. नाही तर मी माझा पर्सनल इंटरेस्ट हिडन ठेवलेत आणि मग तुमच्याशी डील करतोय अशा ह्या कंटेक्समध्ये, मग तर ते मात्र इथिकल नाही. दुसरं, क्रिएट विन विन सिच्युएशन पाहिजे. लॉस लॉस नको किंवा विन आणि लॉस असं पण नको. क्रिएटिंग अ मेकॅनिझम फॉर एन्फोर्सिंग द रिलेव्हंट कोड्स. म्हणजेच काय, एक मेकॅनिझम तयार करा की जे काही आपण मापकं तयार केलेली, जे काही इथिक्सचे नॉर्म्स कोडिफाईड केलेले फर्स्ट पॉईंटमध्ये, ते आपल्याला एन्फोर्स करता येईल. सो पहिली स्टेप की मी काही नॉर्म्स तयार करणार. नॉर्म्स म्हणजे काय, मानक आहे, राईट. सो काही मानकं निश्चित करणार, सांगणार, लिखित स्वरूपात तयार करणार की हे गोष्टी नैतिक असल्या पाहिजेत. त्याच्या आधारावर जर माझं काही कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल, त्याचा संघर्ष असेल, तर तुम्ही डिस्क्लोज करणार. त्याच्या आधारावरती एक मेकॅनिझम तयार करेन की लोक कशा प्रकारे फॉलो करतील. आता उदाहरण घ्या, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता म्हणतो आपण इलेक्शनच्या काळात. सो कोडिफाईड केलेली की ह्या गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी नाही करायच्या, ह्या गोष्टी करायच्या, एटसेट्रा. त्याच्यात पर्सनल इंटरेस्ट डिस्क्लोज केलेला आहे की कोणाचा काय इंटरेस्ट असू शकतो, कोण कोणत्या मोटिवेशनने काय काम करतं, एटसेट्रा. तिसरं आहे मेकॅनिझम करा रिलिव्हंट कोड एन्फोर्स करण्यासाठी, ते नाहीये. म्हणून तर ही नैतिक गोष्टी नाही राहिल्या पॉलिटिक्समध्ये, इलेक्शनमध्ये. ते मेकॅनिझम नाही एन्फोर्स करण्याचं, म्हणजे ते कंपल्सरी नाहीये. ते सगळ्यांनी आपल्या आपल्या आचार, आपल्या आपल्या स्वयंविवेक बुद्धीने पालन करायचं. जर ते लॉ असतं ना तर सगळ्यांना फॉलो करावं लागलं असतं, नाही तर इलेक्शन मधून तुम्ही बाद झाले असते. सो थर्ड, सो मेकॅनिझम पाहिजे एन्फोर्स करण्याचं. फोर्थ, प्रोव्हाइडिंग नॉर्म्स फॉर क्वालिफाईंग अँड डिस्क्वालिफाईंग अ पब्लिक फंक्शनरी फ्रॉम द ऑफिस. तुम्हाला नॉर्म्स तयार करावं लागणार आहेत, इथिक्सचे नॉर्म्स तयार करावं लागणार आहे की ह्या ग्राउंडवरती जर तो पर्सन अनैतिक वागत असेल, मग त्याचं क्वालिफिकेशन काय, की जर आतापर्यंत तो कोणत्याही अनइथिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असेल तर तो डिस्क्वालिफाय करा. पब्लिक ऑफिस, मग पब्लिक ऑफिस म्हणजे कोणतं, गव्हर्नमेंट ऑफिसेस, तुम्ही ऑफिसर म्हणून असाल, तुम्ही कोणत्या मंत्री पदावर असाल, राज्यपाल हे पद, राष्ट्रपती, हे सर्व पब्लिक ऑफिसेस आहे. मग या पदावरती जर तुम्ही कोणत्याही प्रकारे अनैतिक कृत्य केलं असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय झाले पाहिजे. आणि क्वालिफिकेशन साठी सुद्धा क्रायटेरिया हा पाहिजे की ते जे इथिकल नॉर्म्स आपण लिहून ठेवलेत ते फॉलो केले गेले पाहिजे. मग हे कशाच्या आधारावरती नॉर्म्स फॉलो करायचे, त्यासाठी एक नोलन कमिटी गठीत करण्यात आली होती ब्रिटनमध्ये. आणि त्या ब्रिटनमधील नोलन कमिटीने काही प्रिन्सिपल्स दिलेत, त्याला म्हणतात नोलन प्रिन्सिपल्स. हे नोलन प्रिन्सिपल्स 7 प्रिन्सिपल्स आहेत. आता याचं मराठी तुम्ही तयार करायचं, ठीक आहे, आपण प्रयत्न करू इथेच तयार करण्याचा. फार डिफिकल्ट नाही सांगितलं ना तुम्हाला. आणि तुम्ही म्हणसान सर नाही, मग आमच्याकडे ऑलरेडी मराठीमध्ये अवेलेबल खूप सारं कंटेंट आहे, आम्ही ते फॉलो केलं तर डेफिनेटली करा. बट कष्ट घ्यायला जर तुम्ही चुकत असाल तर नाही. हे जे कंटेंट आहे हे युपीएससी लेवलचं आहे. कारण मी नेहमी सांगतो, कॉम्पिटिशन कोण आहे तुमचं, युपीएससीची मुलं आहेत. बी प्रिपेअर टू टॅकल दॅट चॅलेंज ॲज वेल. ते चॅलेंज सुद्धा टॅकल करण्यासाठी तयार राहा. सो त्या लेवलला जाऊन तयारी करा. लँग्वेज बॅरियर आहे ना, गुगल ट्रान्सलेट आहे, यू डिक्शनरी ट्रान्सलेशन आहे, इंटरनेटवर ट्रान्सलेशन करा, राईट. सो पहिलं, सो हे 7 प्रिन्सिपल्स आहेत. हे 7 प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे, या प्रत्येकाची व्याख्या तयार करायची आणि हे तुम्हाला होमवर्क मी पण देणार आहेच, तुम्ही पण आहे. नेसेसरी नाही हीच व्याख्या असेल, तुमच्या मनाने असेल, दुसऱ्या कोणत्या पुस्तकात वेगळी व्याख्या असेल, इंटरनेटवरती वेगळी व्याख्या असेल, तुम्हाला जी सोपी पडेल आणि त्यातून सगळा मिनिंग क्लिअरली सांगता येईल अशी व्याख्या आणि एक एक एक्झाम्पल तयार करून ठेवायचे.
ठीक आहे. प्रत्येकाचं युनिक एक्झाम्पल तयार करून ठेवा, ते कोणाला शेअर करू नका, कोणाचं कॉपी पेस्ट करू नका, तर मार्क मिळतील. ठीक आहे. पहिलं सेल्फलेसनेस, मराठीमध्ये निस्वार्थीपणा. ठीक आहे. दुसरं नोलन प्रिन्सिपलचं दुसरं प्रिन्सिपल इंटिग्रिटी, सचोटी. तिसरं ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता किंवा वस्तुनिष्ठपणा. चौथं अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. आता ऍक्च्युली उत्तरदायित्व म्हणजे ना रिस्पॉन्सिबिलिटी, बट अकाउंटेबिलिटी पण एक प्रकारे उत्तरदायित्वच आहे. ठीक आहे. नेक्स्ट ओपननेस म्हणजे खुलेपणा. सगळेच एक्सप्लेन करूया, सगळे डिस्कस करूया. ऑनेस्टी प्रामाणिकपणा. आणि लिडरशिप म्हणजे नेतृत्व. सो ह्या सगळ्या गोष्टी मग याचा मी लक्षात ठेवण्यासाठी माझ्या स्वतःसाठी तरी काही वर्ड्स लक्षात ठेवलेले. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल यस, आय, ओ, एच, ओ, एल. किती सिंपल. एस आय ओ एच ओ एल. 1 2 3 4 6 झाले का. एस आय ओ ए, ओके, ओ ए ओ ए ओ एच ए, ओके सॉरी, ओ ए ओ एच एल. ठीक आहे. एस आय ओ ए ओ एच. माझं एक एवढं अक्षर खराब नाही, पण मी माऊसनी करतोय सो म्हणून, नाहीतर सरांचं काय अक्षर आहे, एवढं पण खराब नाही. ठीक आहे. सो एस आय ओ ए ओ एच एल म्हणजे सिंपल काय, सेल्फलेसनेस, इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी, ऑनेस्टी, ओपननेस आणि लिडरशिप. त्याचे मराठीत अर्थ पाहिले. ठीक आहे, वन बाय वन बघूया. पहिलं सेल्फलेसनेस. सेल्फलेसनेस म्हणजे काय, निस्वार्थीपणा. निस्वार्थीपणा. ठीक आहे. दुसरं सचोटी. तिसरं वस्तुनिष्ठता. चौथं उत्तरदायित्व. पाचवं मोकळेपणा म्हणा किंवा खुलेपणा. ठीक आहे. सहावं प्रामाणिकपणा आणि सातवं नेतृत्व. ठीक आहे. वन बाय वन डेफिनेशन सह सगळ्या गोष्टी पाहू. ही पीडीएफ मी तुम्हाला आज टाकून देईल. पहिलं सेल्फलेसनेस म्हणजेच काय, निस्वार्थीपणा. हे सांगण्याची गरज आहे का की मी निस्वार्थीपणे माझं काम केलं पाहिजे, कोणताही स्वार्थ नको. तुम्ही म्हणसाल मग नाही सर, मी माझ्या कामाच्या बदल्यात पगाराची अपेक्षा करतोय. तो स्वार्थ नाही, तो कामाचा मोबदला आहे. नाही मिळालं तर ती वेट बिगारी झाली, गुलामाचं काम झालं, राईट. सो तो माझ्या कामाचा मोबदला. पण स्वार्थ कुठे आहे की त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पाहणे. मी माझं काम करत असताना काहीतरी दुसऱ्या गेन घेणे. उदाहरणार्थ काही IAS इन्फ्लुएन्सर तयार व्हायला लागले बा. ते काय करतात, ते जा ह्या हातगाडी उचलली, ठीक आहे, त्याचा व्हिडिओ काढून टाक, त्या दुकानात रेड मारली, त्याचं चेकिंग केलं, त्या प्लॅस्टिकच्या बॅगा सापडल्या. पहिली गोष्ट, तुम्ही या गोष्टीसाठी तुमचा एवढा मौल्यवान वेळ देण्यासाठी तुम्हाला बसवलेलंच नाही की तुम्ही जाऊन हातगाडीवाल्याला त्रास द्याल, जे फेरीवाले त्यांना त्रास द्याल. तुम्ही IAS झालेत ना, तुमचं काम करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लेट सपोज तुमचं ते काम पण असेल फील्ड वर्क, ठीक आहे. त्या व्हिडिओज मध्ये मला सांगा, किती असे मोठे दुकानदार आहे ज्यांचा करोडचा बिझनेस आहे किंवा करोडची एखादी कंपनी आहे त्याचा करोडचा बिझनेस आहे, त्या कंपनी जाऊन धाडी मारलेत. गोरगरिबांना पकडतात तुम्ही, कारण ते बोलणार नाही ना, तुम्ही कलेक्टर साहेब आहेत. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्हाला करायचंय काम ठीक आहे, यांना टाकायचंय, धरायचंय, धरा. शूटिंग का काढताय, त्यांची राईट टू प्रायव्हसी. हू गिव्हज यू अथॉरिटी. लेट सपोज काढली पण तुमच्या पुराव्यासाठी ठेवण्यासाठी, तुम्ही डिस्क्लोज का करताय युट्यूबवर. हू गिव्ह यू द राईट. तुम्हाला तो अधिकार कोणी मिळाला, तुम्ही जे काम करताय ते गव्हर्नमेंटचं आहे. तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला, कारण तुम्हाला पब्लिसिटी, मला त्याच्यावर स्वार्थ दिसतो. तुम्ही म्हणता नाही सर अवेअरनेससाठी. यात काय अवेअरनेस आहे की रस्त्यावर हातगाड लावू नये, ते अनधिकृतपणे आहे, त्याच्याशिवाय पर्याय पण नाहीये. कारण हॉटेलमध्ये जायचं तर 4 पट बिल आहे, त्याला 5% पुन्हा वरतून GST. सो लोकांना त्या हातगाडीवरती खाल्ल्याशिवाय परवडणं शक्य नाही. सो इथिकॅलिटीच्या अँगलनी सांगतोय, राईट. भले ते लिगलच्या अँगलनी तुम्ही पाहाल तर ते चुकीचं आहे, उचलून नेण्याचा अधिकार आहे. पण मी 3 मानकं सांगितली की 3 गोष्टींच्या अँगल, आणि आपण त्या गोष्टीला अप्रिशिएट करतोय, लाईक करतोय. वा सर, ते नाही का IAS, आणि सांगतं ते मला एक्झाम्पल मला की सर तो IAS ऑफिसर आहे ना, त्यांचा व्हिडिओ पाहिला, ते किती भारी काम आहे, आपण त्याच्याने इन्स्पायर होतोय. बिलकुल नाही, बिलीव्ह मी. सो तुम्ही तरी ऍटलिस्ट उद्या झाले अधिकारी झाले, या गोष्टींच्या मागे पडू नका. तुमचं काम आहे. पुढे जाऊन मी सांगेल तुम्हाला अनॉनिमिटी किती इम्पॉर्टंट आहे, की ऑफिसर कोणी माहीत सुद्धा नसलं पाहिजे, कोणी काम केलं हे माहीत सुद्धा नसलं पाहिजे. ही ऍक्च्युली खरी क्वालिटी, राईट. ठीक आहे. होल्डर ऑफ ए पब्लिक ऑफिस शुड टेक डिसिजन सोली इन टर्म्स ऑफ पब्लिक इंटरेस्ट. म्हणजेच काय, सेल्फलेसनेस म्हणजे काय की माझ्याकडे कोणताही माझा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता
केवळ सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून मी निर्णय घेईन, सार्वजनिक हित समोर ठेवून मी निर्णय घेईन. कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा दुसऱ्या इतर प्रकारचा कोणताही भौतिक फायदा मला होईल अशा प्रकारे, किंवा माझ्या परिवाराला, माझ्या मित्रांना फायदा होईल अशा प्रकारे मी न वागता निस्वार्थीपणे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि डिसिजन घेताना सार्वजनिक हित समोर असेल. याला म्हणतात सेल्फलेसनेस, निस्वार्थीपणा. दुसरं आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी ही काय, एक सवय, हे एक मूल्य, हे स्वभाव आहे माणसाचा, हे रोजची प्रॅक्टिस आहे. राईट. प्रॅक्टिस ऑफ बिंग ऑनेस्ट, प्रामाणिकपणा असण्याची रोजची सवय म्हणजेच एक प्रकारे इंटिग्रिटी. शोईंग, आता हे इम्पॉर्टंट आहे, कन्सिस्टंट अँड अनकॉम्प्रोमाइजिंग अडरन्स टू मॉरल अँड एथिकल. कन्सिस्टंट म्हणजे काय बघा, सपोज कोणीतरी माझ्याकडे आलं आणि सांगितलं की मला फक्त या जिल्ह्यातून नवीन जो हायवे जाणार आहे तो कुठून जाणार आहे याची अगोदरच इन्फॉर्मेशन द्या, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 3 कोटी रुपये देतो. आता तो हायवे जाणार होता माझ्या शेताजवळून, बट आपण समोरचा इन्फ्लुएन्स करतोय की नाही त्याचा रूट चेंज करा, मी तुम्हाला 3 कोटी देतो, 300 कोटी देतो, 30 कोटी देतो, व्हॉट एव्हर, प्लस प्रमोशनचं प्रॉमिस करतो वरतून येण्यासाठी, तुम्ही बघ त्याचा रूट चेंज करा. आता मी काय करणार, नाही बाबा मी करप्शन करत नाही असं का म्हणणार आहे, कारण बॅक ऑफ द एंड मला माहिती आहे हा रूट जिथून जातो ते माझे कुठेतरी फॅमिली फ्रेंड्स यांना फायदा होतोय. सो मला ते पैसे नकोय, पण मला माझ्या फॅमिली फ्रेंड्सला फायदा करून द्यायचा, म्हणून मी काय म्हणणार, नाही नाही नाही, पब्लिक हिताचं ते काम आहे, सार्वजनिक हिताचं काम आहे, मी करप्शन करत नाही. हा प्रामाणिकपणा नाहीये, समजून घ्या. बट त्याच अँगलने दुसऱ्या वेळेस जर सिच्युएशन आली तर आम्ही बदललो. सो मी माझ्या कन्व्हिनियन्स नुसार प्रामाणिक वागणं म्हणजे इंटिग्रिटी नव्हे. तर इंटिग्रिटी म्हणजे काय, की कन्सिस्टंट आहे, सातत्य. कशामध्ये, प्रामाणिकपणामध्ये सातत्य. की कितीही क्रिटिकल कंडिशन येऊ, उद्या कुणी असं जरी सांगितलं की तुमचा जॉब पणाला लावणार आहे मी, एकतर जॉब राहील, तुम्ही हे काम करा, नाही तर तुमचा जॉब गेला, तरी देखील माझ्या प्रामाणिकपणामध्ये सातत्य असलं पाहिजे, तर इंटिग्रिटी म्हणायचं, तर सचोटी तुमच्याकडे असं म्हणता येईल. ठीक आहे. तो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की हे इम्पॉर्टंट आहे बघा, कीवर्ड्स आहेत पण इम्पॉर्टंट आहे. काय 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 इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, प्रॅक्टिस ऑफ बिंग ऑनेस्ट, प्रामाणिकपणे असण्याची सवय, प्रामाणिक असण्याची सवय, शोईंग अ कन्सिस्टंट, सातत्य, आणि अनकॉम्प्रोमाइजिंग अडरन्स, कुठेही प्रकारे कॉम्प्रोमाइज न करताना माझे जे नीतिमत्ता किंवा नैतिक मूल्य आहेत त्यांना मी फॉलो करतोय. सपोज माझं काही मूल्य आहे, माझं मूल्य स्टुडंट ऑलवेज प्रायोरिटी, फॉर द टीचर स्टुडंट ऑलवेज बी प्रायोरिटी. सी, तुम्हाला माहिती आहे पुण्यातील इन्स्टिट्यूट आणि दिल्लीतील इन्स्टिट्यूट मध्ये काय फरक आहे सांग. दिल्लीत जेव्हा टीचर्स आहे ना हे इन्स्टिट्यूट उभी करतात आणि ती जे एका सर्टन लेवलला पोहोचवतात, म्हणजे मोठी इन्स्टिट्यूट होतात, त्यावेळेस ते काय करतात, ऑफिशियल प्रोफेशनल मॅनेजर्स हायर करतात, ज्यांचे MBA झालेले चांगले चांगले ठिकाणी, ठीक आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे अशा हायर करतात आणि त्यांच्याकडे बिझनेस सांभाळायला देतात, स्वतः आयदर टीचिंग मध्ये इन्व्हॉल्व करून घेतात किंवा फायनल म्हणजे मेन इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायला बघतो. रोजच्या किरकोळ कामामध्ये नाही बघायचं, आज कोणतं रील टाकायचं, उद्या कोणता कार्यक्रम करायचा, याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व होत नाही. बट आणि त्याच्यामुळे फायदा काय होतो, त्यांचं टीचिंग आहे ना, त्याला माहिती मला टीचिंग करायचंय, बस बिझनेसवाल्याला माहिती त्याला बिझनेस करायचा आहे. सो ही गोष्ट टिकून राहते. बट अदरवाईज काय होते, ही जी की त्यामुळे इन्स्टिट्यूशन ग्रो होत चालला, ते क्वालिटी देतात, ते जरी पैसे घेत असेल तरी क्वालिटी चांगल्या लेवलला आहे, ते IAS ऑफिसर घडवतात ते ऍक्च्युली, आणि ते म्हणून त्यांचं नाव आहे. बट आपल्याकडे काय प्रॉब्लेम झालाय, जे टीचर आहे तेच मॅनेजमेंटमध्ये, त्यांना मॅनेज पण करायचं, टीचर पण करायचंय. सो टीचर म्हणून तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करायला टाइमच नाही मिळत आहे. आपलं जुनंच नॉलेज आपल्याला तेच पुढे ढकलत चालायचं, जे पाठ केलेले ते नवीन गोष्टी अडॉप्ट करायला टाइम, रिडिंगला टाइमच नाही मिळत आहे, कारण इन्स्टिट्यूट हँडल करायची. आणि मग इन्स्टिट्यूट हँडल करायची, मग ऍडमिशनचा विचार करायचा आहे, ऍडमिशनचा विचार करायचा आहे म्हणजे पैशाचा विचार करायचा आहे, मग पैशाचा विचार आहेत, मग टीचरचे जे मूल्य ते गायब व्हायला लागले. सो सेम सिच्युएशन व्हायला लागली, की कशा प्रकारे आपले मॉरल प्रिन्सिपल्स, इथिकल प्रिन्सिपल्स कॉम्प्रोमाइज व्हायला लागले. म्हणून सांगतो, इंटिग्रिटी म्हणजे काय, कन्सिस्टंट, सातत्य असलं पाहिजे, आणि अनकॉम्प्रोमाइज, कोणतीही तडजोड न करता आपल्या नैतिक आणि नीतिमत्तेच्या मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता त्याच्या सातत्य असणं आणि प्रामाणिकपणाची एक कायमची सवय म्हणजे इंटिग्रिटी. सो इंटिग्रिटीची ही डेफिनेशन पाठ करा, तोंडपाठ पाहिजे, शब्द न शब्द तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलेले मी, महात्मा गांधी आणि अब्राहम लिंकन एक्झेम्पलरी लीडर्स होते, इंटिग्रिटी होती.
दोघांनीही कितीही क्रायसिसचा काळ आला तरी त्यांच्या व्हॅल्यूज सोडल्या नाही कधी. फॉर एक्झाम्पल लिंकन अबॉलिशन ऑफ स्लेव्हरी आणि गांधीजी नॉन व्हायलन्स बद्दल, हे ते आपले प्रिन्सिपल सोडायचे नाही, आपले तत्व कॉम्प्रोमाइज होऊन द्यायचं नाही. तर तुम्ही मोठे लीडर म्हणून इमर्ज व्हाल. ज्या क्षणी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला लागाल ना, संपलं समजायचं की नाही, माझ्या व्हॅल्यूज मला कॉम्प्रोमाइज करायच्या नाही. माझ्या काही व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज मी कन्सिस्टंटली, भले क्रायसिस आली लाईफमध्ये की मला खायला पैसे नाही किंवा खायची सिच्युएशन अवघड आहे, तरी व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज करायचं नाही, त्याला म्हणतात इंटिग्रिटी. थर्ड थिंग आहे ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता. म्हणजे काय, मी ऑब्जेक्टिव्हली डिसिजन घेईन, त्याच्यात सब्जेक्टिव्हिटी नको. म्हणजे काय, इट मीन्स टेकिंग डिसिजन बेस्ड ऑन इस्टॅब्लिश फॅक्ट्स अँड फिगर्स. ऍक्च्युली फॅक्ट्स, जसं पाहिलं केस स्टडीमध्ये तुम्हाला फॅक्ट्स अंडरस्टूड करावं लागतात, फार मायन्यूट लेवलला फॅक्ट्स डिटेलमध्ये स्टडी करावं लागतात, राईट. सो ते एक एक फॅक्ट बघायची, ती फॅक्ट काय सांगतायत ते गोष्टी इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज अशी एक सिच्युएशन तुमच्या समोर टाकली की पूर आलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही येत, तुम्हाला त्यातून लोकांना वाचवायचं, तर काय क्रम असेल. खूप सिंपल केस स्टडी आहे. फॉर एक्झाम्पल, अशा ठिकाणी अडकलेत लोक इथं त्या आयलंड वरती, तुम्हाला त्यांना वाचून पलीकडे पाठवायचे, राईट, वन बाय वन. त्याच्यामध्ये काही वृद्ध महिला आहेत, काही इथं हॉस्पिटल होतं त्याच्यातले वाहून आलेले रुग्ण आहेत, काही पर्यटक आहेत, तुम्ही स्वतः आहे, आणि एक तिथले जे लोकल पॉलिटिशियन आहेत, मोठे हाय पॉलिटिशियन आहे, कदाचित त्या पार्टीचे मोठे लीडर पण आहेत, त्यांची फॅमिली आहे, तुमचे काही फ्रेंड्स आहेत किंवा सहकारी आहेत. मग यांचा क्रम लावायचा आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कोणाला पाठवणार, 2 नंबर कोणाला पाठवणार. सो मला कमेंटमध्ये सांगा याचं उत्तर की तुमचा क्रम काय असेल. पुन्हा एकदा सांगतो कोण कोण आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः आहेत, त्यानंतर काही वृद्ध महिला आहेत, ठीक आहे, त्यांच्याबरोबर वृद्ध पुरुष पण आहेत, सो काही ओल्ड एज पर्सन आहे. तिसरी गोष्ट, काही रुग्ण आहेत, की एक त्या नदीच्या किनारीच एक हॉस्पिटल होतं, तिथं हॉस्पिटलमध्ये पण पूर आला, सो ते पण पुरात अडकलेले आहेत, राईट, सो ते रुग्ण पण आहेत. चौथी गोष्ट, आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं. चौथी गोष्ट, काही पर्यटक आहेत, तिथं आलेले पर्यटक फिरायला आले होते काही, ते पण अडकलेत. पाचवी गोष्ट, मी काय सांगितलं आणखी, हा, ते एक पॉलिटिकल लीडर्स आहेत, सो ते पॉलिटिकल लीडर्स त्यांची फॅमिली अडकली, राईट. पॉलिटिकल लीडर नाही, बट खूप मोठी लीडर आहेत, त्यांची फॅमिली ती पण तिथं अडकलेली आहे. ते कशासाठी आले ते मला नका विचारू, बट ते अडकले. त्याच्यानंतर नंतरची गोष्ट आहे की हा, तुमचे कलिग्स आहेत, ते बचाव कार्य करणारे एक्सेट्रा, किंवा तुमच्या सोबत तुमच्या ऑफिस मधले काही कलिग्स आहेत, सो हे सर्व अडकलेत. तुम्ही कोणत्या क्रमाने वाचवाल. इथिकल डिलेमा आहे, सिच्युएशन आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करा. मग मी ऑब्झर्व करेल फॅक्ट्स, फिगर्स काय सांगतो, डेटा काय सांगतो, ह्या गोष्टी कोणते इम्पॉर्टंट आहे. पर्सनल बायस न दाखवता, हे डेफिनेशन आहे की कोणत्याही प्रकारे पर्सनल बायसनेस दाखवणार नाही. पर्सनल बायसनेस न दाखव, बायसनेस समजतं ना, कोणत्याही प्रकारे एका अंगाने मी काम करणार नाही, तर फॅक्ट्स आणि फिगर्सच्या आधारे काम करेल. एक्झाम्पल, एक पब्लिक बिझनेस कॅरी आउट करत असताना, लाईक फॉर एक्झाम्पल, पब्लिक अपॉइंटमेंट करायची मला कोणाची तरी, अपॉइंटमेंट करताना मी बघणार का की माझ्या ओळखीचा आहे, तर मी हे बघणार की यार ह्या जॉबला हा पर्सन किती सुटेबल आहे. लेट सपोज ओबीसी मधून आहे, कॅटेगरी मधून आहे, एक्सेट्रा. कॉन्ट्रॅक्ट देत असताना की कोण स्वस्तामध्ये देते विथ क्वालिटी चांगलं, की जे मला करप्शन करून पैसे देतील ते असले पाहिजे. रिकमेंडिंग इंडिव्हिज्युअल फॉर रिवॉर्ड्स अँड बेनिफिट्स, कोणाला पदकसाठी नाम करायचंय किंवा कोणाला काही लाभाचे पद द्यायचंय किंवा अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट साईन करायचा आहे अधिकारी असल्यामुळे माझ्या खालच्या सबऑर्डिनेट्सचा. सो त्यावेळेस मी बघेल खरंच कोणी उत्तम काम केले, हे नाही बघणार की माझ्या जवळ कोण आहे, कोण माझ्या पुढे पुढे करतंय, कोण माझं ऐकतंय. त्याच्यापेक्षा मी कोणी उत्तम काम केले वर्षभरात, परफॉर्मन्स काय त्याच्या बेसिसवरती करेल. होल्डर्स ऑफ पब्लिक ऑफिसेस शुड मेक चॉईसेस ऑन मेरिट. बुद्धिमत्ता, गुणवत्ता ह्या आधारावरती मी माझे डिसिजन्स घेईन, नाही की माझे पर्सनल बायसेस. चौथं आहे अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व. जर तुम्ही पब्लिक ऑफिसेस मध्ये आहात, याचा अर्थ तुम्हाला जो पगार मिळतोय, तुम्हाला तुमच्यावरती जो खर्च केला जातोय, पगार लाखभर रुपयाचा असेल कदाचित, फार काय ग्रेट पगार नसतो, ठीक आहे, आय एस ऑफिसरला, बट त्याला पर्क्स फार आहेत. लाईक एवढं मोठं घर मिळतंय ज्याचं भाडं 2-3 लाख रुपये असायला पाहिजे, एवढं मोठं घर असतं, गाडी असते, टेलिफोन सर्व्हिसेस, हाऊस हेल्प, स्टेशनरी, ब्ला ब्ला ब्ला, भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात. सो ह्या सगळ्या गोष्टी मी उपभोगतोय, मग मी अकाउंटेबल असलं पाहिजे. मी जे काही डिसिजन घेईन त्याच्यावरती प्रत्येकाला प्रश्नचिन्ह उभं करण्याचा अधिकार आहे, मी ते उत्तर देण्याला बंधनकारक. भले ते उत्तर सुपिरियरला असू द्या, आरटीआयच्या माध्यमातून पब्लिकला असू द्या, ज्युडिशियरीला असू द्या, पार्लमेंटमध्ये क्वेश्चन विचारले त्या संदर्भात असू द्या, लोकल पॉलिटिशियन्सनी मुद्दे विचारले, पब्लिक लोक मोर्चा काढत आले त्यावेळेस प्रश्न विचारले, सो कोणत्याही मार्गाने असू द्या,
मी त्याला उत्तर देणं बंधनकारक आहे. ऑब्विसली सिक्रेट ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंडर काही गोपनीय माहिती असते ती नाही देता येत, बट अदरवाईज मी कोणता डिसिजन काय बेसिसवर घेतला ते उत्तर देण्यात मी अकाउंटेबल आहे. जर माझ्या डिसिजनमुळे नुकसान झालं तर मी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. याच्यामुळे मी झाले, मला पनिश करा, माझं डिमोशन करा, मला सस्पेंड करा, एक्सेट्रा. अकाउंटेबल फॉर देअर डिसिजन, त्यांच्या निर्णयाबाबत ते जबाबदार असतात. ऍक्शन्स टू द पब्लिक अँड मस्ट सबमिट देमसेल्फ टू व्हॉट एव्हर स्क्रुटिनी, जी काही चौकशी करायची असेल त्या ऑफिसला अप्रोप्रिएट असेल त्या चौकशीला सामोरं गेलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, रेल्वे मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस जवाहरलाल नेहरू होते त्यावेळेस रेल्वे मिनिस्टर कोण होते? लाल बहादूर शास्त्री. पण जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये ऑगस्ट 1956 मध्ये रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, 112 लोक डेथ झाली त्यांची, त्यानंतर त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, अकाउंटेबिलिटी घेतली, उत्तरदायित्व आणि जबाबदारी. फरक समजून घ्या. अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. आता या दोन्हींच्यात काय फरक आहे हे तुम्हाला पुढच्या चॅप्टर मध्ये समजून सांगेल. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, उत्तरदायित्व आणि जबाबदारी. तर त्यांनी उत्तरदायित्व स्वीकारलं, लाल बहादूर शास्त्री, आणि रिझिग्नेशन दिलं. आता हा झाला जुना क्वेश्चन. तुम्ही लेटेस्ट क्वेश्चन काय करू शकता? ज्यावेळेस 2015-16च्या दरम्यान सुरेश प्रभू रेल्वे मिनिस्टर होते त्यावेळेस रेल्वे ऍक्सिडेंट झाला, त्यांनी दुसऱ्या मिनिटात जाऊन जबाबदारी स्वीकारली, अकाउंटेबिलिटी, उत्तरदायी ठरवलं स्वतःला, रिझिग्नेशन दिलं प्राईम मिनिस्टर मोदीजींना. सो दॅट्स द ब्युटी. ही लोक तशी. आता काय होतंय, ऍक्सिडेंट झाला, 200 लोक मेले, तुम्ही पाहिलं असं, आय थिंक ओडिसाची केस आहे, तिथे जाऊन रेल्वे मिनिस्टर रडतात. हे सोल्युशन आहे? ही तुमचं उत्तरदायित्व आहे? यू शुड हॅव मोर. सी, लिगली ते जोपर्यंत प्राईम मिनिस्टरचा कॉन्फिडन्स त्यांच्यावरती, जोपर्यंत राष्ट्रपती काढून देत नाही तोपर्यंत कायदेशीर ते मंत्री आहेत. पण नैतिक दृष्ट्या तुम्ही पब्लिक ऑफिस होल्ड करायला अजिब. त्याच्यानंतर किती ऍक्सिडेंट झालेत? ऑलमोस्ट दर महिन्याला एक गाडी रुळावून कोसळते. काही मध्ये नुकसान होते, काही मध्ये नाही होते, काही मध्ये 1, 2, 3, 10, 15 लोकांचा मृत्यू होतोय, काही मोठे होतात त्याला 200, 150 एक्सेट्रा. बट तुमची किती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्यायलाच तयार नाही. सो नैतिकता नाही त्या पब्लिक ऑफिसमध्ये, राईट? म्हणून तुम्ही पाहिलं असं, आता योगेंद्र यादव म्हणतात की मोदीजी कदाचित जिंकले असेल पण त्यांची नैतिक हार आहे, कारण लोकांनी त्यांना रिजेक्ट केले. जे काही लोक आता निवडून आले ते कदाचित, फॉर एक्झाम्पल कोइलिशन गव्हर्नमेंट, याचा अर्थ काय? लोकांनी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे. जे काही निवडून आले ते साथीदार आहेत, त्यांना वोट दिलेले. मोदीजींक बघून वोट नाही दिलेलं, जसं 2014 आणि 2019ला दिलं होतं. सो यू शुड नॉट बी प्राईम मिनिस्टर मॉरली. लिगली झालेत, कोइलिशन गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन नुसार अलाउड झाले, ठीक आहे. नो लंग कमिटी. 5वा, ओपननेस, खुलेपणा. जर मी डिसिजन्स घेताना कोणत्याही प्रकारचा हिताचा संघर्ष डिस्क्लोज करतोय, माझं वैयक्तिक हित नाही, माझा वैयक्तिक स्वार्थ नाही, मला काही फायदा होणार नाही, तर मी ओपन असलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला मी म्हणलं पाहिजे का नाही मी हे काही दाखवणार नाही डॉक्युमेंट्स वगैरे, माझा डिसिजन आहे हा, बट तुम्हाला जे विचारायचं ते विचारा, पण मी डॉक्युमेंट नाही. मग डॉक्युमेंट नाही दाखवणार, मग घाबरायचं काय? जर तुम्ही डिसिजन घेताना पब्लिक इंटरेस्टचा विचार केलेला आहे, सगळ्या गोष्टी कायदेशीर केल्यात, नैतिकतेने केल्यात, ओपननेस दाखवा. जेवढा डिसिजन खुलेपणाने असेल, सर्वांना विचारमताने असेल, तेवढा जास्त तुमच्याबद्दल ट्रस्ट बिल्ड होतो सोसायटीचा कधी पण. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज आता गणपती आलेत पुण्यामध्ये, राईट? सो गणपतीच्या काळात जे काही नियम करायचे, जे काही गोष्टी करायच्या आहेत, त्या सर्व गोष्टी करत असताना सपोज प्रशासन एकत्र आलं, म्हणजे महानगरपालिका, कदाचित महाराष्ट्र शासनाचे काही कर्मचारी किंवा कोणते विभाग, संबंधित विभाग असतील, पोलीस प्रशासन, पुणे महानगर, पुणे शहर पोलीस, या सर्वांनी एकत्र येऊन ही जे मंडळ आहे यांची मिटिंग्स घेतल्या आणि त्यांना कॉन्फिडन्स घेऊन मध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन बनवले. लेट सपोज 11-12 नंतर काही वाजवायचं नाही, वॉट एव्हर जे काय असेल ते एक्झाम्पल. सो मोठे डीजे वाजवायचे नाही. सो एक्झाम्पल, ह्या गोष्टी रूल्स बनवले, तर त्यांचा ट्रस्ट वाढतो. ते तुम्हाला होऊन सहकार्य करणार की नाही, तुम्ही म्हणताय ना 12, ठीक आहे, आम्ही 12 वाजता डॉट बंद करू म्हणजे बंद करू. सो हे सहकार्य वाढतं. कधी वाढतं? सो प्रशासनासोबत सहकार्य वाढलं तर सगळ्या गोष्टी स्मूथली होतात. केव्हा वाढतं? जेव्हा तुम्ही लोकांना एकत्र कराल, त्यांच्याशी चर्चा करून ओपनली, खुलेपणाने डिसिजन घ्याल. पण हेच जर मी रोबाबात, मी कमिशनर आहे म्हणून दुसऱ्या दिवशी डिसिजन, हे माझी यादी असेल, हे माझे नियम आहे, हे माझे रूल्स आहेत, मी ऐकणार नाही कोणाचं, अशा पद्धतीने डिसिजन घेतले पब्लिक ऑफिसेसमध्ये, तर लोक अपोज करणार आहे. ठीक आहे. दुसरं, दे शुड गिव्ह रिझन्स फॉर देअर डिसिजन्स अँड रेस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ओनली व्हेन वायडर पब्लिक इंटरेस्ट डिमांड्स. म्हणजे काय? त्याने त्यांचं रिझन दिलं पाहिजे की मी असं, सपोज मी म्हणतोय 11 वाजता बंद करा लेट सपोज डीजे, तर का बंद करा?
मी म्हणतोय की या ठिकाणी कुठल्या प्रकारे मला असा असा त्रास नकोय, ह्या गोष्टी नकोय, तर का नको म्हणतोय, त्याच्या मागे काही पार्श्वभूमी आहे का, ते रिझन तुम्ही लोकांसमोर मांडले पाहिजे. आणि कारण का तुम्ही जबाबदार आहे, तुम्ही पब्लिक ऑफिसेस होल्ड करताय. ऍट द सेम टाइम तुम्हाला जर काही माहिती लपून ठेवायची असेल तर ते बघतं त्याच कंडिशनवरती लपून ठेवली पाहिजे की जर वायडर पब्लिक इंटरेस्ट, सार्वजनिक हित साध्य होऊ शकतं माहिती लपून ठेवल्यावर. फॉर एक्झाम्पल, जर उद्यापासून गव्हर्नमेंटने डिक्लेअर करायला सुरुवात केलं की मी आमच्या वेबसाईटवर सगळ्या क्रिमिनलची नाव टाकून देऊ की आज जेलमध्ये कोण आहे, कुठल्या सेलमध्ये, कशा कोणत्या केसवर आहे, तो वायडर पब्लिक इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. बरेचसे लोक बदनाम होणार आहेत, कदाचित आणखीन व्हायलन्स क्रिएट व्हायला सुरुवात होईल. सो लोक ते इन्फॉर्मेशन रिस्ट्रिक्ट करून ठेवू शकतात. सो तुम्ही नाही मागू शकत कोण कोणाचे पर्सनल आरटीआय टाकून जेलमध्ये की हा कोणत्या किती वर्षासाठी कधीपासून एक्सेट्रा, पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअली. सो सांगतो काय, काही गोष्टी प्रोटेक्ट कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हटले नाही सर आम्हाला हे आरटीआयच्या बाबत एक्झाम्पल देत असतो मी नेहमी की तुमच्या घरची सगळी इन्फॉर्मेशन पर्सनल पाहिजे, नाही देऊ शकत. तुम्ही जरी ऑफिसर असाल, तुमचे राईट टू प्रायव्हसी पण आहे. ऍट द सेम टाइम ज्या गोष्टी सार्वजनिक हिताच्या नाही त्या रिस्ट्रिक्ट करू शकतो, त्याच्या अदरवाईज जेवढ्या जास्त पॉसिबल आहे त्या गोष्टी ओपन केल्या पाहिजेत. त्यानंतर ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे काय, बिंग ट्रस्टवर्दी, लॉयल, फेअर आणि सिन्सिअर. म्हणजे काय बघा, समजून घ्या. ट्रस्टवर्दी, विश्वासू, लॉयल, लॉयल पण विश्वासूच, राईट. फेअर, फेअर असलं पाहिजे, मी कोणत्याही प्रकारे बायस्ड नाही, ठीक आहे. आणि सिन्सिअर, सिन्सिअरिटी बाबतीत बघून किती ऑनेस्टी सिन्सिअरिटी मधून येते, लक्षात ठेवा. ऑनेस्ट अभ्यास करायचा असेल तर सिन्सिअरिटी पाहिजे, फेअर पाहिजे म्हणजे बायस नाहीये मी. आणि बायस कशा स्वरूपात पाहिजे, माझं करिअर वर्सेस माझे रिलेशनशिप, माझा टाइमपास, माझा स्वार्थ, माझा टेम्पररी हॅपीनेस, ठीक आहे. लॉयल आहे कशाला, माझ्या कामाला, माझं काम काय, स्टडी. ट्रस्टवर्दी, विश्वासू कोणाचा, घरच्यांचा, कारण का अभ्यास करतोय. सो ह्या गोष्टीतून ऑनेस्टी येते, प्रामाणिकपणा येतो. आणि प्रामाणिकपणातून सक्सेस. त्याची पहिली स्टेप आहे, लक्षात ठेवा, सिन्सिअरिटी. सिरियस नका हो, सिन्सिअर व्हायला शिका. सिन्सिअर व्हायचं म्हणजे काय, प्रामाणिकपणे गोष्टी करायच्या, ते प्रामाणिकपणाकडे जाण्याचं एक प्रकारचं माध्यम आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट, an honest person is free of deceit, is truthful and sincere and does not tell a lie. Example, Ashok Khemka is known as a crusader of honest. So अशोक खेमका IAS ऑफिसर होते, त्यांच्या जेवढे वर्ष झाले काम, लेट सपोज 30 वर्ष झाले असेल, त्यांच्या 60 बदल्या झाल्या, म्हणजे ऑलमोस्ट दर एवढे 6 महिने त्यांची बदली होत होती. द रिझन बी की ऑनेस्ट ऑफिसर होते, बरोबर. सो ते ओळखले जातात, ते कधी त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि नेहमी ऑनेस्ट राहिले. सो फेअर राहिले, लॉयल राहिले, त्यांच्या कामाशी ट्रस्टवर्दी राहिले, सर्वांचा विश्वास, जनतेचा विश्वास कमवला आणि त्यांच्या कामाबाबत सिन्सिअर होते, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं जे कोणी लोक असे सरकारी काम करतात किंवा सरकारी पब्लिक सार्वजनिक ऑफिसमध्ये आहेत, सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहेत, त्यांची ही ड्युटी आहे टू डिक्लेअर एनी प्रायव्हेट इंटरेस्ट रिलेटिंग टू देअर पब्लिक ड्युटी. जर काही प्रायव्हेट इंटरेस्ट असेल तर, फॉर एक्झाम्पल लेट सपोज अशी एखादी, आता तुम्ही तो हा मूवी पाहिला असेल राजकुमार राऊत, ते इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये सॉंग्स होते बघा, ठुकरा के मेरा प्यार, राईट. सो लेट सपोज त्या सिच्युएशन मध्ये राजकुमार रावनी काय करायला पाहिजे होतं की त्याने सांगायला पाहिजे होतं की माझा इंटरेस्ट आहे, समोरच्या पर्सनला जर हर्ट झालं तर मला फायदा होऊ शकतो, ठीक आहे. सो माझा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, कारण समोरच्या पर्सनला मी ओळखतो, कदाचित मी त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी, जरी जेन्युअनली ते पर्सन, ती मूवी आहे, ठीक आहे, ती मूवी म्हणून त्यांनी शेवटी जाऊन सांगितलं की नाही, तो त्यांनी इम्पार्शियल नेचरने एन्क्वायरी केली वगैरे वगैरे. बट असं नाहीये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये अशी तुमच्या समोर केस आली, तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला ओळखताय पर्सनली, बियॉन्ड द ऑफिशियल, तुम्ही पर्सनली ओळखताय, यू शुड रिक्यूज युअर सेल्फ. अशी जी केस आली होती जजच्या बाबतीत पण, सुप्रीम कोर्टचे जज होते, त्यांच्या मुलीची एक कंपनी होती आणि त्या कंपनीची केस त्यांच्या समोर आली. तर समोरच्या पार्टीच्या वकिली त्यांना सांगितलं की कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मुलीची कंपनी म्हणजे तुमच्या मुलीचे स्टेक्स आहे त्या कंपनीमध्ये, तर तुम्ही त्या कंपनीच्या बाजूनेच डिसिजन द्याल, तुम्ही स्वतःला रिक्यूज करून घ्या. रिक्यूज करून घ्या म्हणजे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट डिक्लेअर करा आणि तुम्ही याचं जजमेंट नका देऊ, दुसऱ्या जजला सोपवा. बाकीचं माझं, मी असं म्हणत नाही तुम्ही इम्पार्शियल नाहीये, मला तुमच्यावर ऍलिगेशन्स करायचे नाहीये, बट फेअर, जस्टिस, न्याय मिळण्यासाठी, राईट. सो ऑनेस्टी, ते कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट डिस्क्लोज केला पाहिजे. लास्ट आहे लिडरशिप. Leadership holders of public office should promote and support these principles by leading the example. Leadership कडून सुरुवात होते. Leadership start from you. Lead by the example. स्वच्छ भारत मिशन सुरू केले, मोदीजीने स्वतःने झाडू हातात घेतला, लीड बाय एक्झाम्पल. गांधीजी सर्वात पुढे होते, दांडी यात्रा स्वतः सुरू करायचे, लीड बाय एक्झाम्पल.
टिळक असू द्या किंवा फुले असू द्या, लीड बाय एक्झाम्पल. सुरुवात स्वतःच्या वाईफला शिकवण्यापासून झाली, तेव्हा स्त्रीच्या शिक्षणाचा विचार केला. सो लीड बाय एक्झाम्पल. लीडर्स तिथून बनतात. लीडर्स बॉर्न नसतात, लीडर्स कॅन बी मेड. आणि लीडर्स मध्ये सगळ्यात हायेस्ट क्वालिटी कोणती असेल तर ती म्हणजे लीड बाय एक्झाम्पल. ठीक आहे. सो पहा, इथे एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल पाहतोय मी. हा, अ लीडर इज समवन हु नोज द वे, गोज द वे आणि शोज द वे. हे त्यांनी जॉन मॅक्सवेल यांचं वाक्य आहे. म्हणजे काय की लीडर हा असा आहे की ज्याला मार्ग माहिती आहे, तो त्या मार्गाने जायला तयार आहे. म्हणजे लीड बाय एक्झाम्पल, सुरुवात तो करतो आणि सर्वांना देखील मार्ग दाखवतो. म्हणजे लीडर म्हणजे एकटा असंच नाही की स्वतः निघाला आणि एकट्यानेच काम केले, तो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, तो लीडर आहे. राईट. सो लीडर म्हणजे तो की जो मार्ग दाखवतो, स्वतः त्या मार्गावर चालतो आणि एक्झाम्पल सेट करतो आणि मग बाकीच्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो किंवा मार्ग दाखवतो, तो खरा लीडर आहे. ठीक आहे. सो नोलन कमिटीचे हे प्रिन्सिपल्स. सो दॅट्स ऑल अबाउट दिस. हाच अशा प्रकारे आपलं हे पहिलं लेक्चर आणि पहिला टॉपिक इथे संपलेला आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे काही पुढच्या गोष्टी राहिल्या त्या सांगतो आज. जे 9 मिनिटाचं राहिलो त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं. पहिली गोष्ट, एक युट्यूब चॅनलवरती हेट स्पीचचं लेक्चर आले, ते डेफिनेटली पहा. ते हेट स्पीचचं लेक्चर GS2, GS4 आणि एस साठी इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली ऑप्शनवाल्यांसाठी पण इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. त्यातले जे कोट्स आहेत ना, ते कोट्स तुम्हाला एसे मध्ये वापरता येतील, ते तुम्हाला इथिक्स मध्ये वापरता येतील की ऍक्च्युली द्वेषपूर्ण भाषण म्हणजे काय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हाऊ टू रीड केस स्टडी. अगदी छोटीशी केस स्टडी घेतलेली मी पहिली. आता एक नेक्स्ट पुढची केस स्टडी येणार आहे, मे बी संडे पर्यंत येईल, मोठी केस स्टडी असणार आहे. तर डिटेल लाईन टू लाईन मी रीड करून दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीने रीड करायचं आहे ते. ठीक आहे. सो थँक्यू. आजच्या या डिस्कशन मध्ये कळवा तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सिरीज कशी चालली आहे कंटिन्यू. डेफिनेटली मला माहिती तुम्ही म्हटले मला 2 तास पाहिजे अजून, बट मला थोडा वेळ द्या. 2 तासाचे पण सिरीज येतील. मी थोडं कन्फर्म करतोय की ऍक्च्युली कोण कोण पाहतंय, कोण किती सिरियस आहे त्याबद्दल, किती विद्यार्थ्यांसाठी असायला पाहिजे. ही युट्यूब सिरीज काही विद्यार्थ्यांसाठीच लिमिट करायला पाहिजे, येतं लिमिट करतं. ठीक आहे. जॉईन चॅनल केलं ना तर त्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ऍक्सेस देता येतो की ज्या विद्यार्थी ऍक्च्युली सिन्सिअरली करतात. टाइमपास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय फायदा नाही येतं येण्यात, टाइमपास करण्याचा असेल. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतोय. डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह तर हेच असेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. ठीक आहे. सो आजच्या या डिस्कशन मध्ये इथेच थांबूया. भेटूया